हाय, वेलकम टू माय चॅनल इनोव्हेशन. आता आज आपल्या IT मधला आपला जो फर्स्ट चॅप्टर आपण स्टार्ट केला, ठीक आहे. ॲडव्हान्स वेब डिझायनिंग त्याचा आपल्याला घ्यायचा आहे आज पार्ट 3, ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये काही जणांनी चॅप्टर संपवणार, ठीक आहे. तो स्टार्ट. आपल्याला सुरुवात करायची आता युनिव्हर्सल सिलेक्टर. आपण युनिव्हर्सल सिलेक्टर, ठीक आहे. द युनिव्हर्सल सिलेक्टर इज यूज ॲज अ वाइल्ड कार्ड कॅरेक्टर. इट सिलेक्ट्स ऑल द एलिमेंट्स ऑन द वेब पेजेस. आता वाइल्ड कार्ड कॅरेक्टर म्हणजे काय नीट समजून घ्या. वाइल्ड कार्ड कॅरेक्टर म्हणजे काय, की समजा स्कूलमध्ये तुमच्या आपल्या क्लासमध्ये एखादा मॉनिटर असतो, ठीक आहे. एखादा मॉनिटर असतो किंवा एखादा ॲडमिन असतो, ठीक आहे. म्हणजे मॉनिटर म्हणजे काय, जो सगळ्यात मेन व्यक्ती असं तुमच्या स्कूलमध्ये असं, ठीक आहे. स्कूलमध्ये कॉलेजमध्ये वगैरे मॉनिटर म्हणा, ॲडमिन म्हणा, जो म्हणे व्यक्ती. तर युनिव्हर्सल सिलेक्टर इज यूज ॲज अ वाइल्ड कार्ड कॅरेक्टर. वाइल्ड कार्ड म्हणजे काय, एखाद्या स्कूलचा ॲडमिन आहे, मॉनिटर आहे असं, ठीक आहे. सगळ्यात मेन व्यक्ती असा समोरसाठी. इट सिलेक्ट्स ऑल द एलिमेंट्स ऑन द वेब पेजेस. जो सगळ्यांना सिलेक्ट करतो. वेब पेजेस असतात जे त्या सगळ्यांना शोधतो, ठीक आहे. किंवा सिलेक्ट करतो, सापडतो, ठीक आहे. आता काय एक कोड दिला आपण आपल्याला, डॉक टाईप HTML हेड स्टाईल. आपला जो स्टार्टिंग पासून आपण जो कोड बघतोय तोच हा कोड, ठीक आहे. हा कोड फक्त समजून घ्या एक दोनदा, ठीक आहे. कलर ग्रीन फॉन्ट साईज दिला आपल्याला, ठीक आहे. त्याचे काय स्टाईल हेड बॉडी. Thus, this CSS style will be applied on entire pages. It does not check tag or plain text bar. Okay. This CSS is applied to the heading. Next बघू आता. कोड फक्त समजून घे, कारण हा खूप वेळ आहे. Applied to paragraph, also second paragraph, body HTML. त्याचं आउटपुट दिलं आपल्याला. हे आउटपुट फक्त एकदा वाचून घ्या. हा कोड जो आहे तो बघून घ्यायचा, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय जास्त नाही. आणि हे जे पार्ट येतात थर्ड पार्टचे जास्त करून कोडचे जास्त विचारले जाते तुम्हाला खरं म्हणजे एक्झाम, ठीक आहे. स्टार्ट आता काय नेक्स्ट पार्ट आपला ग्रुप सिलेक्टर. काय ग्रुप सिलेक्टर. द ग्रुपिंग सिलेक्टर इज यूज टू सिलेक्ट ऑल एलिमेंट्स विथ द सेम स्टाईल डेफिनेशन्स. म्हणजे काय ग्रुप सिलेक्टर काय, हा असं समजून घ्या, हा तुमच्या देशाचा पंतप्रधान आहे, ठीक आहे. हा कोण आहे, तुमच्या देशाचा पंतप्रधान आहे. की तुमच्या ग्रुपिंग मधल्या सगळ्या लोकांना म्हणा, जे जे मंत्री संत्री असतात असे त्यांना सिलेक्ट करतो, ठीक आहे. असं समजून घ्या. तर देशात नाही होत असं, बट ठीक आहे, समजून घ्या असं. हा ग्रुप सिलेक्टर कोणी, हा तुमच्या देशाचा पंतप्रधान आहे. हा तुमच्या बाकी सगळ्या मंत्री लोकांना हे करतो, ठरवते कुठला मंत्री कोण असला पाहिजे वगैरे वगैरे असं ठरवते, समजून घ्यायसाठी म्हणतोय. इट इज यूज टू मिनिमाइज द कोड. कॉमाज आर यूज टू सेपरेट सिलेक्टर इन द ग्रुपिंग. म्हणजे काय, आपण त्याच्यामध्ये कॉमा टाकतो बघा शब्दाच्या मध्ये वगैरे, कॉमास टाकतो तर ते कशासाठी, सेपरेट करण्यासाठी. कशाला, इट सिलेक्टर इन ग्रुपिंग. प्रत्येक ग्रुपमध्ये समजा एखादा शब्द आहे, ठीक आहे, त्याला काय करायचं, सेपरेट करायचं. म्हणजे आपण काय करतो, कॉमा टाकतो. हा शब्द आहे तिथे काय कॉमा टाकला बघा, ठीक आहे. आपण त्या करतो त्याला सेपरेट करतो, करण्याचं काम करतो, ठीक आहे. नेक्स्ट बघू आता. नेक्स्ट परत कोड दिला आपल्या H1 टेक्स्ट अलाइन सेंटर कलर ब्लू. नेक्स्ट स्टार्टिंग सारखाच आपला H2 टेक्स्ट अलाइन सेंटर कलर ब्लू. P टेक्स्ट अलाइन सेंटर कलर ब्लू. कोड फक्त एक दोनदा वाचता आला पाहिजे, ठीक आहे. As you can see, you need to define CSS properties for all elements. It can be grouped as H1, H2, P in curly bracket text align center color blue. Curly bracket complete. Let's see full code as follows. तो कोड कसा केला बघू एकदा. Doc type HTML head style. this HTML head style सगळ्यात पासून सुरुवातीपासून ते सुरू बरोबर. H1, H2 text align center color blue. हा त्याचा कोड आहे, ठीक आहे. तुम्ही विचारशील काय केलंय, हा त्याचा कोड आहे. त्या कन्सेप्टचा कोड आहे हा. स्टाईल हेड बॉडी हेलो रीडिंग. नेक्स्ट काय, हेलो हेडिंग. दिस पॅराग्राफ बॉडी आणि HTML चं आउटपुट दिलं जातं. हेलो हेडिंग पार्ट 1, हेलो हेडिंग 2 इन स्मॉलर फॉन्ट, ठीक आहे. नेक्स्ट पोझिशनिंग इन CSS, ठीक आहे. आपल्या बघायचं पोझिशनिंग म्हणजे कसं आहे, CSS ला तिथे कसं ठेवलं जातं, ठीक आहे. एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणावर CSS ला कसं ठेवलं जातं ते आपल्याला बघायचं आज. CSS हेल्प टू पोझिशन द HTML एलिमेंट. म्हणजे काय करतं, CSS हा HTML ला बसण्यासाठी जागा देतो. थोडक्यात काय करतो, CSS हा HTML ला बसण्यासाठी जागा देतो.
The position property is used to set position for an element. The element can be positioned using top. म्हणजे आपण त्याच्यावर काय करतो, आपण एक तर त्यावरती म्हणजे टॉप लेवलचा जागा देऊ शकतो. ठीक आहे. CSS हा कशाला पोझिशनिंग हा कशाला CSS हेल्प टू पोझिशन द HTML. ठीक आहे. CSS हा HTML ला हेल्प करतो. ठीक आहे. त्याची पोझिशन कुठे असलं पाहिजे, तो कशी हेल्प करतो, पुढं टॉप असली पाहिजे, बॉटम असली पाहिजे, लेफ्ट असले पाहिजे, राईट असले पाहिजे. ठीक आहे. अशी बसण्याची पोझिशन वगैरे दिली. ठीक आहे. नेक्स्ट त्याचा सिंटॅक्स आहे. सिंटॅक्सचा अर्थ पर्याय सांगतो. सिंटॅक्स म्हणजे काय, लिहिण्याची मेथड. सिलेक्टर पोझिशन व्हॅल्यू, टॉप व्हॅल्यू, लेफ्ट व्हॅल्यू, बॉटम व्हॅल्यू, राईट व्हॅल्यू. Where values in position are fixed, absolute, relative and values of top, of the bottom, left, right are pixels. ठीक आहे. म्हणजे या काय, या टॉपच्या, बॉटमच्या आणि लेफ्ट राईटच्या व्हॅल्यूज काय केल्या जातात, फिक्स केल्या जातात. ठीक आहे. नेक्स्ट बघू आता. देर आर 4 टाइप्स ऑफ पोझिशनिंग इन CSS. आता HTML जे आहे आपण बघितलं वरती, त्याला CSS मध्ये, ठीक आहे, CSS मध्ये ठेवण्यासाठी किती टाइप्स याच्यावाले, 4 टाइप आहे असे ना. Static positioning. This is a by default position for HTML elements. It is not affected by top, bottom, left and right properties. म्हणजे काय, की तुम्ही याच्यामध्ये कुठं पण ठेवू शकता, काही अफेक्ट करत नाही. वरती ठेवलंय, टॉपला ठेवलंय, बॉटमला ठेवलंय. HTML ला तुम्ही टॉपला ठेवलंय, बॉटमला ठेवलंय, लेफ्टला ठेवलंय, राईटला ठेवलंय. ठीक आहे. ही काय स्टॅटिक पोझिशनिंग आहे. ठीक आहे. तुम्ही कुठे पण एलिमेंटला ठेवू शकता. असं नाही काही इथे ठेवलं म्हणून प्रॉब्लेम होणार. काय म्हणजे ते म्हटलं बघा, इट इज नॉट अफेक्टेड बाय द टॉप, बॉटम, लेफ्ट अँड राईट पॅनल प्रॉपर्टीज. तुम्ही कुठे ठेवलं तरी तुमचा काही डिफॉल्ट प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे. तुम्ही त्या टॉपला ठेवू शकता, HTML ला, बॉटमला ठेवू शकता, लेफ्टला ठेवू शकता, राईटला ठेवू शकता. नेक्स्ट काय, फिक्स पोझिशनिंग. दिस प्रॉपर्टी हेल्प्स टू पुट द टेक्स्ट फिक्स्ड ऑन द ब्राउझर. ब्राउझरला म्हणजे आपल्या सर्च इंजिनवर ठेवायला काम करता. फिक्स पोझिशनिंग मध्ये काय होतं, दिस प्रॉपर्टी हेल्प्स टू पुट टेक्स्ट फिक्स्ड ऑन ब्राउझर. दिस फिक्स प्रॉपर्टी forces an element into a fixed position. Related to the browser window, the fixed element will not move even when the page is scrolled. इथे ब्राउझरवर समजा तुम्ही ती HTML ठेवलं, ठीक आहे, HTML ठेवलं तर ते पेज स्क्रोल होणार नाही, म्हणजे ते पेज वरती जाणार नाही किंवा खाली जाणार नाही, हलणार नाही. ठीक आहे. एकाच ठिकाणी राहील स्टक होत फक्त. ठीक आहे. फिक्स पोझिशनिंग मध्ये कळलं काय असतं, जसं तुम्ही एखादं पेज घेतलं, ते पेज हलणार नाही, स्क्रोल होणार नाही, एकाच ठिकाणी राहील. ठीक आहे. आणि स्टॅटिक पोझिशन मध्ये काय असतं, HTML मध्ये तुम्ही जागा बदल तरी त्याचा प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट बघू, लेट्स एक्झाम्पल. डॉक टाइप HTML, तेच HTML हेड स्टाईल. प्रथम तुम्हाला फॉन्ट दिलाय फक्त, स्टाईल, हेड, बॉडी, पॅराग्राफ 1, पॅराग्राफ 2, पॅराग्राफ 3. ठीक आहे. कोड दिलाय लिहून. आउटपुट पण दिलं त्याचं. ठीक आहे. त्याचं आउटपुट पण दिलंय. आता बघू थर्ड टाइप, रिलेटिव्ह पोझिशनिंग. This relative positioning property is used to set the element relative to its normal position. आता हे थोडं समजून घ्या. रिलेटिव्ह टू इट्स नॉर्मल पोझिशन म्हणजे काय, म्हणजे समजा एखादी व्यक्ती ती आता उभी, ठीक आहे, ती उभी तिच्या कम्फर्ट झोन मध्ये आहे का, आता नाही. ठीक आहे. पण जर ती व्यक्ती बसली, म्हणजे तिच्या नॉर्मल पोझिशन मध्ये गेली, ती काय राहील, तिच्या कम्फर्ट झोन मध्ये राहील. म्हणजे काय म्हटलं जातं, नॉर्मल पोझिशन. समजलं ना. रिलेटिव्ह पोझिशन म्हणजे काय समजसाठी, एखादी व्यक्ती ती उभी, नॉर्मल पोझिशन म्हणजे काय, ती व्यक्ती बसली. कुठल्या पोझिशन मध्ये आपण जास्त कम्फर्ट मध्ये राहू, नॉर्मल पोझिशन मध्ये. ठीक आहे. म्हणजे बसल्यानंतर आपण थोडं जास्त कम्फर्ट मध्ये राहू असं. ठीक आहे. नेक्स्ट बघू आता, absolute planning, absolute positioning. This property sets an element in a specific location and it is not affected by the flow of the page. This property positions the element at the specified coordinates related to a screen top left corner. त्याच्यामध्ये जो HTML एलिमेंट असतो तो कुठे असतो, स्क्रीनच्या टॉप लेफ्ट कॉर्नरला असतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात मेन टाईप काय, की जो एलिमेंट कुठे असतो, टॉप लेफ्ट कॉर्नरला असतो, सगळ्यात वरच्या बाजूला डाव्या साईडला असतो याच्यामध्ये एलिमेंट. ठीक आहे. याच्यामध्ये लोकेशनची जागा स्पेसिफिक नाही, म्हणजे ठराविक जागा नाही आहे, जागा कोणती बी असू शकते. ठीक आहे. याच्यानंतर एक्झाम्पल आहे, डॉक टाइप HTML हेड स्टाईल, पोझिशन रिलेटिव्ह डॉट 10 px. ठीक आहे. तेच कोड लिहितो फक्त, स्टाईल, हेड, बॉडी. त्याचं आउटपुट लिहिले. नेक्स्ट बघू आता, इन अबाव आउटपुट लेवल 1 हेडिंग्स विथ क्लास फर्स्ट हॅव रिलेटिव्ह पोझिशन 10 pixels above, 10 pixels to the right, its original position. All level 2 headings will be positioned 100 pixels from the left of the browser.
विंडोज अँड 150 पिक्सेल्स फ्रॉम द टॉप ऑफ द ब्राउझर विंडो. म्हणजे काय तेच दिले आपलं, ठीक आहे. ते मेन टाईप्स आहे आणि त्याच्यामध्ये काय जे 10 पिक्सेल्स दाखवले आणि 100 पिक्सेल्स दाखवले, ठीक आहे. 10 पिक्सेल्स पासून ते कुठपर्यंत जातात, 100 पिक्सेल पर्यंत जातात. पुढे जाऊन ते 150 पिक्सेल पर्यंत वाढतात. फ्लोट प्रॉपर्टी 2 मिनिटं. Float property. Float is a CSS property within written in CSS file or directly in the style of element. Float is काय? Float ची काय CSS ची एक प्रॉपर्टी, ठीक आहे. फ्लोट प्रॉपर्टी डिफाइन्स द फ्लो ऑफ कंटेंट. म्हणजे काय, उदाहरणार्थ एखादं पाणी कसं वाहणार ती कोण ठरवतं, फ्लोट ठरवतं, ठीक आहे. फ्लोट प्रॉपर्टी डिफाइन द फ्लो ऑफ कंटेंट. जो तुमचं कॉन्टेंट आहे, म्हणजे तुमचं पाणी, ठीक आहे, ते कसं वाहणार, ठीक आहे, हे ठरवलं जातं, ठीक आहे. एक्झाम्पल द्या बरं तुम्ही, तुमचा कंटेंट आहे तो कसा जाणार ते फ्लोट ठरवलं जातं. हो, टाइप्स ऑफ फ्लोट आहे, ठीक आहे. फ्लोट लेफ्ट, पहिला काय फ्लोट लेफ्ट. दिस कीप्स एन एलिमेंट फ्लोट ऑन लेफ्ट साइड ऑफ द कंटेनर. जो कंटेनर कंटेनरच्या लेफ्ट साइडला फ्लोट मध्ये ठेवलं जातं, ठीक आहे. फ्लोट राईट, इझी आहे डेफिनेशन टू. दिस कीप्स द एलिमेंट फ्लोट ऑन द राईट साइड ऑफ द कंटेनर. फ्लोट नॉन द डिफॉल्ट प्रॉपर्टी शोज द एलिमेंट ॲज इट इज. तो एलिमेंट जागेवरच हल्ले नाही, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल ब्लॉक टाईप HTML हेड फ्लोट. एक्झाम्पल फ्लोट ऍड झाले इथे शब्द बघा. फ्लोट लेफ्ट पॉइंट 20 px background color gold. Float right background style head body. Float left, this text represent rearranges itself to flow around the element and is floated left. ठीक आहे, कोड दिलाय फक्त. Text rearrangement itself to flow, म्हणजे आउटपुट दिले फक्त. आता बघू नेक्स्ट. फ्लोट प्रॉपर्टी समजलं, इझी डिफिनेशन त्याच्यावर, ठीक आहे. Display property. The display property is a CSS defines how components, div, hyperlink, headings are going to be placed in web page. Web page मध्ये त्या गोष्टी कशा येणार आहे ते दाखवलं जातं. It specifies how the element is displayed. As the name suggests, this property is used to define the display of the different parts of the web page. Syntax. Display values, where values are inline. आता हा सिंटॅक्स वापरणार, ठीक आहे. इनलाईन व्हॅल्यू, थोडा बाहेरचा आवाज असं बॅकग्राऊंड थोडं इग्नोर करा, ठीक आहे. इनलाईन, इट इज यूज टू डिस्प्ले अन एलिमेंट ॲज इनलाईन एलिमेंट. इनलाईन एलिमेंट म्हणजे काय, आता इनलाईन एलिमेंट म्हणजे की ना तुमचं कॅरेक्टर एक तुम्ही दाखवता खूप इनोसंट कॅरेक्टर वगैरे, ठीक आहे. इट इज यूज टू डिस्प्ले अन एलिमेंट ॲज अ इनलाईन कॅरेक्टर. दाखवा तुमचं कॅरेक्टर खूप इनोसंट आहे, पण ते ऍक्च्युअल मध्ये कॅरेक्टर नाही आहे, ठीक आहे. याचा अर्थ आहे, समजून घ्या. एक्झाम्पल देतो. तुमचं जे कॅरेक्टर आहे ते खूप शांत तुम्ही असं दाखवता चेहऱ्यावर, बट ते शांत नाहीये. याचा अर्थ असं इनलाईनचा अर्थ, ठीक आहे. Display as an inline element. Block. It is used to display an element as a block element. It starts on a new line and take up whole width of the browser window. इथे काय होतं, एक न्यू लाईन स्टार्ट केली जाते. ब्लॉक मध्ये काय होतं, एक न्यू लाईन स्टार्ट केली जाते, ठीक आहे. जी होल लांब पर्यंत जाण्यासाठी, ठीक आहे, एक न्यू लाईन स्टार्ट केली जाते. इनलाईन ब्लॉक. This value is very similar to inline element, but difference is that you are able to see width and height. त्याच्यामध्ये काय, इनलाईन ब्लॉक मध्ये काय येतं, तुम्ही याच्यामध्ये हाईट आणि विथ बघू शकता, ठीक आहे. नोन, द एलिमेंट इज कम्प्लिटली रिमूव्ड. नोन मध्ये काय असतं, तो एलिमेंट जो आहे तो आपण टाकला आता सुरुवातीला तो निघून जातो, ठीक आहे. आता याचं एक्झाम्पल बघू. डॉक टाईप HTML हेड स्टाईल डिस्प्ले इनलाईन, आणि इनलाईनचा यूज झाला बघा इथे, ठीक आहे. स्टाईल. नेक्स्ट बघू आता. हेड बॉडी वेलकम टू बालभारती जावास्क्रिप्ट HTML5 CSS आणि याचं आउटपुट दिलं, ठीक आहे. एक्झाम्पल्स 2. Doc type HTML head example of CSS is ठीक आहे. display block आता ब्लॉक पण ऍड झाला बघा. स्टाईल हेड बॉडी. नेक्स्ट बघू आता. आपल्याला आउटपुट दाखवले. Based on the CSS property study, so far the representation of semantic tags displayed in class 11th standard textbook can be coded as follows. तुमच्या 11वीतला एक कोड दिला, तो कोड बघू आता. एक्झाम्पल काय, यूज ऑफ semantic tags and CSS. Doc type HTML head style, header background color pink width, height 20%, background sky width 100%, height 20, a sad background color gray width, height 42,
float right, section background color yellow, right yellow, width 60, height 10, percentage value दिलेत मला. ठीक आहे. नेक्स्ट काय, स्टाईल हेड बॉडी header. HTML5 includes new semantics. It includes semantic tags like header, footer, example complete HTML file, this markup of the future under. ठीक आहे. आता हे काही कोड मध्ये त्या गोष्टी ज्या आपण बघितल्या ते सगळं इन्क्लूड द्या फक्त. ठीक आहे. आणि कोड आपला तिथेच. आता पुढे काय, HTML5 includes new semantics. एक्झाम्पल. ठीक आहे. एक्झाम्पल द्यायचं आलं. त्याच्याने काय इम्प्रेसिव्ह वेब डिझाईन दिलंय. त्याचे आर्टिकल दिले फक्त. बघू पुढे आता काय. हा जो कोड हा टाईप करून बघितला गेला त्यांनी. ठीक आहे. डेव्हलपमेंट H2 header. The new element represent a section of navigation links. It is suitable for either side navigation or a tablet contents. ठीक आहे. अजून याच्यामध्ये इन्फॉर्मेशन काय मेन काय सांगतो फक्त आता. ठीक आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला कोड लिहून दाखवला आहे मेन. ठीक आहे. हे बघ कोड लिहून दाखवले गेलं. ठीक आहे. पुणे युनिव्हर्सिटी वेबसाईट वगैरे. इम्प्रेसिव्ह वेब डिझायनिंग. A side element is for content. Typically useful for marking up. कारण हा पूर्णपणे बेस्ट मला विचारला नाही एक्झामला. ठीक आहे. एवढं अवघड कुठून विचारणार. कोड तू लिहायला सांगायला पाहिजे इथं. याच्यात काय येतं, फोरम पोस्ट इंडिव्हिज्युअल कमेंट्स. ठीक आहे. आर्टिकल्स बालभारती तेच. ऑर्डर लिस्ट और नंबर लिस्ट न्यू टॉपिक आहे तुझा. तर OL टॅग्स. OL नावाचा एक टॅग सांगितलं, डिफाईन्स अँड ऑर्डर लिस्ट. ऑर्डर लिस्टला डिफाईन करतो. ठीक आहे. अँड ऑर्डर लिस्ट कॅन बी न्यूमरिकल और अल्फाबेटिकल. ती ऑर्डर लिस्ट कशी असू शकते, न्यूमरिकल म्हणजे नंबर्स, अल्फाबेटिकल म्हणजे ABCD इन्क्लूड असते. ठीक आहे. ऑर्डर लिस्ट म्हणजे काय, न्यूमरिकल किंवा अल्फाबेटिकल म्हणजे काय, ABCD इन्क्लूड असते. ठीक आहे. ॲट्रिब्यूट्स ऑफ OL टॅग्स. आता काय ॲट्रिब्यूट्स ऑफ OL टॅग्स काय बघा. टाईप. पहिली व्हॅल्यू. One is the default value and other value specify the numbering type or use items. ठीक आहे. वन जी आहे स्पेसिफिक व्हॅल्यू आहे, फिक्स व्हॅल्यू असते. बाकीचे काय करता, नंबरिंग करता. रिव्हर्स व्हॅल्यू इट्स ॲट्रिब्यूट स्पेसिफाईज दॅट आयटम्स ऑफ द लिस्ट आर स्पेसिफाईड इन रिव्हर्स ऑर्डर. म्हणजे उलट्या बाजून थोडक्यात ते ऑर्डर्स केले. ठीक आहे. म्हणजे समजा ABCD आपण जशी म्हणतोय. ठीक आहे. तर तीच उलटी माहिती झेड पासून माहिती असं. ठीक आहे. स्टार्ट नंबर स्पेसिफाईज द स्टार्टिंग नंबर ऑफ द फर्स्ट आयटम इन ऑर्डर लिस्ट. ठीक आहे. स्टार्टिंग नंबर पासून सुरुवात केली जाते. ठीक आहे. एक्झाम्पल पुढे बघू. डॉक टाईप HTML बॉडी लिस्ट ऑफ टॉपिक्स, बेसिक्स ऑफ HTML. ठीक आहे. तेच वरचं जे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आउटपुट आहे. एक्झाम्पल 2 डॉक टाईप HTML बॉडी लिस्ट ऑफ टॉपिक्स इन रिव्हर्स. ठीक आहे. ती ज्या गोष्टी आपण वरती बघितल्या इथे ऍड केल्या. ठीक आहे. आणि त्याचं आउटपुट होतं. ठीक आहे. अनऑर्डर्ड लिस्ट और बुलेटेड लिस्ट. ठीक आहे. अनऑर्डर्ड लिस्ट और बुलेटेड लिस्ट. अन अनऑर्डर्ड लिस्ट क्रिएटेड युझिंग UL टॅग. तर या UL टॅग वापरून अनऑर्डर्ड लिस्ट तयार केली जाते. अँड each list item starts with a LI tag. The list items in unordered lists are marked with bullets, small black circles by default. ठीक आहे. जसं एक एक्झाम्पल दे. आता हा पॉईंट एवढा इम्पॉर्टंट नाही का, तुमच्या एक्झामचे क्वेश्चन पेपर बघितले मी, तिथे कधीच जास्त करून विचारला नाही. हा ठीक आहे. पण ठीक आहे, सांग माझं कामाचे. डॉक टाईप HTML हेड त्याचा कोड लिहिला. ठीक आहे. आणि हे काय HTML अनऑर्डरला ते ऍड केलं फक्त. ठीक आहे. नेक्स्ट बघू आता त्याचं आउटपुट लिह. Attributes of UL tags. Attribute बघू आता. Type this circle square use style equal to list style type this. ठीक आहे. याच्या व्हॅल्यूज आहे हे फक्त वाचून घ्यायसारखं. ठीक आहे. Instead of type attributes in HTML5 UL style list style. ठीक आहे. HTML5 type attributes supported. Set the list in item marker to a circle. हे जे पॉईंट्स हे फक्त वाचून घ्यासारखे. ठीक आहे. याच्यामध्ये काही विचारासारखं नाही. मी जास्त करून भरचेस तिथं द्या जे तुम्हाला जास्त करून विचारते बाबा. ठीक आहे. HTML5 does not support bullet, circle, square values of type attributes instead of UCSS style. ठीक आहे. Definition list. To define a definition list,
DTL tag is used. You can create items in definition list with the DT and DD tags. DT tag is used to define the term, whereas the DD tag is used to define the term's definition. Type the following code. हा कोड टाईप केला, ठीक आहे. याच्यामध्ये जे गोष्टी आपण डेफिनेशन लिस्टच्या ते ऍड केले गेले. त्याची बॉडी एक्झाम्पल लिस्ट टेबल डेफिनेशन्स वगैरे तेच ऍड केले सगळं, ठीक आहे. आता काय नेस्टेड लिस्ट बघू. आता नेस्टेड लिस्ट विथ अदर लिस्ट either order list or unordered list is called a nested list. म्हणजे काय, लिस्ट विथ इन अनदर लिस्ट आयदर ऑर्डर लिस्ट. म्हणजे काय, एक्झाम्पल देण्यासाठी का तुम्ही एखादी तुमच्याकडे एखादी वस्तू आहे, ती वस्तू तुम्ही कुठल्याही पिशवीत टाका. तुमच्याकडे 2 पिशव्या, पहिल्या पिशवीमध्ये टाका किंवा दुसऱ्या पिशवीमध्ये टाका, त्याला काय म्हटलं जातं, नेस्टेड लिस्ट म्हटलं जातं, ठीक आहे. हे समजासाठी सांगितलं. लिस्ट विथ इन अनदर लिस्ट इन आयदर ऑर्डर लिस्ट और अनऑर्डर लिस्ट. म्हणजे एखादी गोष्ट तुमच्याकडे आहे, ठीक आहे, ती तुम्ही ऑर्डर लिस्टमध्ये टाका किंवा अनऑर्डर लिस्टमध्ये टाका, त्याला काय म्हटलं जातं, नेस्टेड लिस्ट म्हटलं जातं, ठीक आहे. परत सांगतो, एखादी वस्तू तुमच्याकडे, ती वस्तू तुम्ही ऑर्डर लिस्टमध्ये टाका किंवा अनऑर्डर लिस्टमध्ये टाका, त्याला काय म्हटलं जातं, नेस्टेड लिस्ट. जसं एक एक्झाम्पल, सिंगल लेवल नेस्टिंग लिस्ट. आता सिंगल लेवल आहे, ठीक आहे, म्हणजे एकदम कम्प्लीट प्रत्येक कोड हा सिंगल लाईन मध्ये झाला पाहिजे फक्त, ठीक आहे. आणि तेच जे आपण आतापर्यंत घेतले कोड घेतले, ठीक आहे. मल्टी लेवल लिस्ट म्हणजे जास्त कोड, मॅक्सिमम कोड आले इथं, ठीक आहे. डेली कम्प्युटिंग, वेब डिझायनिंग वगैरे वगैरे, ठीक आहे, म्हणजे मॅक्सिमम कोड लिहिले गेलेले, ठीक आहे. लूप स्टेटमेंट वगैरे, एल स्टेटमेंट वगैरे, त्याचा आउटपुट लिस्ट वाटलं लागतं, ठीक आहे. आउटपुट लिस्ट, ठीक आहे. आता नेक्स्ट आहे इन्सर्टिंग ऑडिओ व्हिडिओ इन HTML फाईल. ऑडिओ व्हिडिओ फाईल्स हे कसे काय करायचे HTML मध्ये, ठीक आहे. 2 मिनिटं. HTML file new specifications enables user to have a far more control over audio or web pages. म्हणजे काय, HTML फाईल हे काय स्पेसिफिकेशन्स आहे, ठीक आहे. त्याचे काय करतं, एखाद्या आपल्या युजर आहे त्याला सांगतं की ना तुम्ही हे ऑडिओ किंवा वेब पेजेसला कंट्रोल करू शकता, ठीक आहे. जे ऑडिओ आहे किंवा वेब पेजेस काय करू शकता, कंट्रोल करू शकता. HTML5 feature include native audio and video support without the need for Flash. The HTML5 includes special elements tags allowing to include video and audio to define controls, ठीक आहे. म्हणजे काय, आपण ऑडिओ आणि व्हिडिओचा कंट्रोल आपण डिफाईन करू शकतो. म्हणजे ऑडिओ काय व्हिडिओ आपण कंट्रोल करू शकतो, ठीक आहे. कॉमन ऑडिओ फॉर्मॅट्स MP3 तुम्ही बघितले असणार, पिक्चर डाउनलोड करताना म्हणा किंवा एखादा व्हिडिओ डाउनलोड करताना म्हणा, MP3 फॉर्मॅट मध्ये आपण डाउनलोड करतो. आणि ऑडिओ फॉर्मॅट फ्रॉम MPEG मुव्हिंग मोशन पिक्चर्स एक्सपोर्ट्स ग्रुप, ठीक आहे. आता बेस्ट फॉर्मॅट असतो क्वालिटीमध्ये, ठीक आहे. AAC ॲडव्हान्स ऑडिओ कोडिंग स्टँडर्ड फॉर्मॅट ऑन iPhone YouTube, ठीक आहे. AAC असे फुल फॉर्म लक्षात ठेवा, प्लीज फुल फॉर्म लक्षात ठेवा एकदम. OGG अँड ओपन कंटेनर अँड फ्री ऑडिओ फॉर्मॅट, ठीक आहे. हे सगळे फुल फॉर्म लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉइंट आपला ऑडिओ टॅग. The audio element enables you to embed or add audio files on web page. इथे काय आपण ऑडिओ फाईल ऍड करतो. Declare audio tag, specify the source attribute with audio file. आणि सिंटॅक्स लागला, ठीक आहे. नोट काय दिले, ऑटो प्ले दिले, कंट्रोल म्युटेड आहे विदाउट एनी व्हॅल्यूज, ते आपण म्यूट करू शकतो विदाउट एनी व्हॅल्यू. आणि प्रायव्हसी सिक्युरिटी असेल, ठीक आहे. आता नेक्स्ट बघू. आता ऍट्रिब्यूट्स ऑफ ऑडिओ टॅग्स, हा आपला मेन पॉईंट आहे, लक्षात द्या. ऑटो प्ले, द ऑडिओ विल स्टार्ट प्लेइंग ॲज सून ॲज इट इज रेडी. ऑटो प्ले म्हणजे काय, तुम्हाला माहितीच या गोष्टी, ठीक आहे. की ऑडिओ लगेच जर ऑटो प्लेवर असेल तर दुसरं ऑडिओ लगेच स्टार्ट होतो, ठीक आहे. कंट्रोल्स, द ऑडिओ कंट्रोल शुड बी डिस्प्लेड प्ले पॉज बटन, ते असतंच आपल्या फोनवर, ठीक आहे. लूप, द ऑडिओ विल स्टार्ट ओव्हर अगेन एव्हरी टाइम इट इज फिनिश्ड. म्युटेड, दिस स्पेसिफाईज द ऑडिओ आउटपुट शुड बी, ठीक आहे. शुड बी म्युटेड. SRC URL स्पेसिफाईज URL ऑफ ऑडिओ फाईल, ठीक आहे. याचं एक्झाम्पल आहे. याच्या म्हणजे गोष्टी आपण वरती बोलले आहे, टेस्ट MP3 ते सगळं ऍड केलं होतं त्याच्यावर, ठीक आहे. याचं आउटपुट बघितलं आपण, ठीक आहे. चॅप्टर ठीक आहे असं तुम्ही त्याच्यातलं मी फक्त मेन टॉपिक सांगणार, ठीक आहे. आणि
उपयोग नाही. जे आपल्यासाठी मोठं चॅप्टर आहे. ठीक आहे, झालं. Attributes value description. Poster URL specifies an image to be shown while the video is downloading or until the user hits the play button. ठीक आहे. इमेजचं सांगितलं त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्या गोष्टी इझी. ठीक आहे. आपण ती इमेज डाउनलोड करू शकतो, व्हिडिओ डाउनलोड करू वगैरे करू शकतो. ठीक आहे. त्याच्यात काय प्रीलोड ऑटो मेटाडाटा नोन स्पेसिफाईज if and how the author thinks the video should be loaded when the web page load with pixels. ठीक आहे. काही गोष्टी इथे तर सांगणार नाही मी आता, माहितीच करते यार कोडला फक्त, आणि त्या कोडमध्ये या गोष्टी ते ऍड केल्या सगळ्या. ठीक आहे. व्हिडिओ MP4 फॉर्मॅट, MP3 फॉर्मॅट वगैरे. Image map in HTML file. An image with multiple hyperlinks is called as image map. Image map is used to connect links to different regions on the web page. An image map is created by marking certain regions on the image clickable. These clickable regions are called as hotspots. ठीक आहे. हॉटस्पॉट्स काय म्हटलं जातं की ज्या इमेज क्लिक केले असतात. ठीक आहे. एक काम करा, इमेज मॅप्स आर ऑफ टू टाइप्स, क्लायंट साइड, सर्व्हर साइड. ओके. कोणती इमेज त्याच्यानंतर काय मॅप. ह्या गोष्टी दोन गोष्टी याच्या तुम्हाला होमवर्क आहे. ठीक आहे. होमवर्क म्हणजे काय सांगू देतो काय. इमेज म्हणजे आपली नॉर्मल इमेज असते की जी इन्सर्ट इमेज करण्यासाठी वापरली जाते, आणि मॅप काय ऍज अ लोकेशन फाइंड आउट साठी. ठीक आहे. नेक्स्ट बघू आपल्याला त्याचं एरियातला आहे. एरिया काय तेच लोकेशन फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला मी वन शॉट मध्ये सांगतो आता. ठीक आहे. HREF शेप कोड्स. ठीक आहे. HREF म्हणजे काय, डिफाईन्स URL एक लिंक असतं. ठीक आहे. शेप म्हणजे काय, एक सर्कल किंवा एक पॉली. ठीक आहे. म्हणजे शेप दिला आहे तुम्हाला आता. कॉर्ड्स म्हणजे काय, डिफाईन्स सर्क्युलर रिजन दिलं. ठीक आहे. तर मेन मी सांगतो. ठीक आहे, कारण एवढं सांगायला वेळ नाही, ते चॅप्टरला खूप वेळ येऊन गेला ऑलरेडी. इमॅजिन मॅप. ठीक आहे. सॉरी, इमेज मॅप विथ इमेज. ठीक आहे. त्याचा कोड लिहा. ठीक आहे. ज्यावरती मी गोष्टी अंडरलाईन केल्या त्यासाठी तेवढंच करा एक्झामसाठी. ठीक आहे. तेवढं तुमच्या एक्झाम मध्ये, बाकी नाही. इनलाईन फ्रेम एलिमेंट HTML. ठीक आहे. जे इनलाईन आहे हा चार्ट आहे, तो एकदा वाचून घ्या फक्त. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, वेबसाईट होस्टिंग. वेबसाईट होस्टिंग मध्ये काय असतं, वेबसाईट होस्टिंग सर्व्हिस ऑफ प्रोव्हाइडिंग स्टोरेज स्पेस. ठीक आहे. एक स्टोरेज स्पेस देतं. ठीक आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणची आपण ते गोष्टी सेव्ह करू शकतो. आणि वेब होस्ट असतं. ठीक आहे. जिथे काय असतं, एक होस्ट असतो जो ओन आणि मॅनेज करतो. ठीक आहे. तो सुद्धा सगळ्या व्यक्ती मॅनेज करतो. फॉर एक्झाम्पल कोड लाईन्स, आउटपुट लाईन. टाइप्स ऑफ वेब होस्टिंग काय, शेअर होस्टिंग, कॉस्ट इफेक्टिव्ह, खूप फ्री होस्टिंग आहे. देर आर सम होस्टिंग वेबसाईट विच प्रोव्हाइड यू फ्री होस्टिंग. ठीक आहे. आणि ती काय डेडिकेटिंग होस्टिंग, पेड होस्टिंग असते. ठीक आहे. या गोष्टी विचारल्या जाणार नाही पेपरला. ठीक आहे. आता सांगतो क्लिअर कट. ठीक आहे. आता आपलं हे चॅप्टर संपलं आता. ठीक आहे. मी ना डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टेलिग्रामची लिंक नाही आहे. ठीक आहे. टेलिग्रामची लिंक ही जॉईन करून घ्या. ठीक आहे. तुमच्या फ्रेंड्स पर्यंत हे चॅनल पोहोचा. ठीक आहे. मॅक्सिमम करून. ठीक आहे. ज्या लास्ट ज्या गोष्टी मी जेव्हा फास्ट घेतल्या मान्य मला, पण त्या गोष्टी तुमच्या पेपरला येणार नाही. ठीक आहे. कारण तो थिअरी पार्ट आहे. ठीक आहे. तो थिअरी पार्ट तुम्ही तसं घरी बी करू शकता. ठीक आहे. ठीक आहे. टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, तुमच्या मित्रांपर्यंत चॅनल पोहोचा. ठीक आहे. धन्यवाद.